Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.2 of chapter number 2 parallel lines from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 21 आणि 22 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. आता या विचित्र अशा फिगर्स पाहून अजिबात घाबरून जाऊ नका. ट्रस्ट मी, सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. फक्त काही बेसिक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. मग आता आपण काय करूयात, सगळ्यात आधी प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण काय अभ्यासलं ते थोडक्यात रिवाइज करूयात आणि मग आणखीन काही 2-3 नवीन गोष्टी समजून घेऊयात आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, चला हे पहा. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण अभ्यासलं की दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे काही अँगल्स फॉर्म होतात. कोणकोणते अँगल्स फॉर्म होतात तर करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स, हो की नाही, हे सगळे अँगल्स फॉर्म होतात. आता इथे लाईन एल आणि लाईन एम पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्यावरचा एन हा काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर. मग जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात आणि त्यांच्यावर ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, इक्वल असतात, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, लेटर एफ. आठवते ना ट्रिक करस्पॉन्डिंग अँगल्स लक्षात ठेवण्याची. सो हे दोन अँगल्स कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत, हो की नाही, आणि ते कसे असणार, इक्वल असणार, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असणार. का बरं इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट असणार, कारण दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे हे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत. त्यानंतर ना हे पहा, हे सुद्धा कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कायम लक्षात ठेवायचंय की दोन पॅरलल लाईन्स और दोन लाईन्स जेव्हा दिल्या जातात आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा टोटल किती पेअर्स तयार होतात करस्पॉन्डिंग अँगल्सचे, 4 पेअर्स तयार होतात. 1 पेअर आताच आपण पाहिला, हा सेकंड पेअर आहे. हा एक अँगल आणि हा एक अँगल, त्यानंतर न हा अँगल आणि हा अँगल, आणि हा अँगल आणि हा अँगल. आता हे सगळे जे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स आपल्याला मिळालेले आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते सुद्धा कसे असतात, इक्वल असतात किंवा आपण म्हणू शकतो कॉन्ग्रुएंट असतात. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच, येस व्हेरी गुड, झेड अँगल्स. टोटल किती अँगल्स फॉर्म होतात, आता हे पहा, हा 1 पेअर झाला, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, और वी कॅन से इक्वल आहेत. त्यानंतर हा सेकंड पेअर, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जितक्या मेजरचा हा अँगल आहे तितक्याच मेजरचा हा अँगल असतो. क्लिअर. त्यानंतर आपण पाहिलं इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स जे फॉर्म होतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. लक्षात ठेवायचंय, कॉन्ग्रुएंट अँगल्स इक्वल असतात, अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात, इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. ओके. सो हे पहा, हा एक पेअर फॉर्म झाला इंटिरियर अँगल्सचा, कसा आहे, सप्लिमेंटरी. म्हणजेच या दोन्ही अँगल्सला जर आपण ऍड केलं तर आन्सर 180 डिग्री येणार. आणि हा सेकंड पेअर, याही दोन्ही अँगल्सला आपण ऍड केलं की सम 180 डिग्री येणार. क्लिअर झालं. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण हेच अभ्यासलं की जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात आणि त्यांच्यावर ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते इक्वल असतात, जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात तेही इक्वल असतात, आणि जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते सप्लिमेंटरी असतात. क्लिअर, इतकी गोष्ट. आता प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला याच्याच अपोजिट गोष्ट, बरोबर उलटी गोष्ट करायची, अभ्यासायची. ती काय ते समजून घेऊया. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सची टेस्ट. वेदर गिवन टू लाईन्स आर पॅरलल और नॉट कॅन बी डिसाइडेड. दिलेल्या दोन लाईन्स या पॅरलल आहेत किंवा पॅरलल नाही आहेत या डिसाइड केल्या जाऊ शकतात. कशाने, एक्झामिनिंग द अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ द लाईन्स. दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स फॉर्म होतात त्या अँगल्सला एक्झामिन करून आपण सांगू शकतो की त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही. लक्षात घ्या, आता इथे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण काय करत आहोत, पॅरलल लाईन्स आहेत की नाही हे एक्झामिन करत आहोत, त्यांची टेस्ट घेत आहोत. मग ती टेस्ट कशी घेणार आहोत, तर अँगल्सला एक्झामिन करून. ओके. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण काय पाहिलं की दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांच्यावर ट्रान्सव्हर्सल दिलेला आहे. त्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, इक्वल असतात, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे ते सप्लिमेंटरी असतात.
त्यानंतर आपण अभ्यासलं जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे ते कसे असतात, तेही इक्वल ऑर वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण अपोजिट अभ्यासणार आहोत. आपण आधी अँगल्सला एक्झामिन करणार. जर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो दिलेल्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. जर अल्टरनेट अँगल्स इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो की दिलेल्या लाईन्स पॅरलल आहेत. जर इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर आपण म्हणू शकतो की दिलेल्या लाईन्स या पॅरलल आहेत. आता इथे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला काय करायचंय, लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे सांगायचंय आणि ते सांगण्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या टेस्ट करायच्या. मग त्या टेस्टला आपण काय म्हणतो, इंटिरियर अँगल्स टेस्ट किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स टेस्ट. ओके, आपण टेस्ट करतोय लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे सांगण्याची. क्लिअर? सो हे पहा काय दिलेलं आहे, वेदर गिवन टू लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट कॅन बी डिसाइडेड बाय एक्झामिनिंग द अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ द लाईन्स. If the interior angles on the same side of a transversal are supplementary, then the lines are parallel. हे पहा, ट्रान्सव्हर्सलमुळे आता ज्या लाईन्स आपण घेणार आहोत त्या पॅरलल आहेत की नाही हे माहित नाही. दोन लाईन्स आणि त्यांच्यावरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे हे पहा, लाईन एल, लाईन एम या दोन लाईन्स आपण घेतल्यात, या पॅरलल आहेत की नाही आपल्याला माहित नाही. मग त्या पॅरलल आहेत की नाही हे कसं ओळखायचं आहे, तर आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. कसली टेस्ट, तर सगळ्यात आधी आपण पाहूयात की इंटिरियर अँगल्स टेस्ट म्हणजे काय. आता या दोन लाईन्सवरच्या या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत ते जर सप्लिमेंटरी असतील, सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्यांचं सम जर 180 डिग्री येत असेल तर आपण म्हणू शकतो की या दोन लाईन्स पॅरलल आहेत. ओके, सो अँगल ए प्लस अँगल बी केलं 180 डिग्री आलं तर आणि तरच आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम हे या पॅरलल आहेत. क्लिअर? चला आता सेकंड, इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स, दोन अल्टरनेट अँगल्सचे पेअर्स आपल्याला मिळतात, माहितीये की नाही तुम्हाला, दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, एका ट्रान्सव्हर्सलमुळे आपल्याला किती पेअर्स मिळतात, अल्टरनेट अँगल्सचे दोन पेअर्स मिळतात. ओके नाही, ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साईडवरचे. त्यानंतर इंटिरियर अँगल्सचे किती पेअर मिळतात, दोन मिळतात. करस्पॉन्डिंग अँगल्सचे किती पेअर मिळतात, चार पेअर्स मिळतात. ओके नाही, सो इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. हे पहा, आता दोन लाईन्स दिलेल्या आहेत, या दोन लाईन्सवरच्या या ट्रान्सव्हर्सलमुळे आपल्याला दोन पेअर्स मिळतात अल्टरनेट अँगल्सचे. त्यातील एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम कशा आहेत, पॅरलल आहेत. आता इथे हे पहा, या दोन लाईन्स त्याच्यावरचा हा एन ट्रान्सव्हर्सल अल्टरनेट अँगल्स ए आणि बी आहेत. ओके, हे जर कॉन्ग्रुएंट असतील ऑर वी कॅन से इक्वल असतील, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, जितका ए आहे तितकाच बी जर असेल तर आणि तरच आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम कसे आहेत, पॅरलल आहेत. क्लिअर? आता इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. जर करस्पॉन्डिंग अँगल्सचे टोटल किती पेअर मिळतात आपल्याला, दोन लाईन्सवरच्या एका ट्रान्सव्हर्सलमुळे 4 पेअर मिळतात. त्यातला एक जरी पेअर आपल्याला मिळाला आणि तो कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो, आता इथे पहा, इथे ए आणि बी हे कसे अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके नाही, एफ मिळाला की नाही आपल्याला, मग ए आणि बी कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत. हे जर इक्वल असतील और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतील तर आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम कशा आहेत, पॅरलल आहेत. इतकं इझी आहे, डिफिकल्ट काही नाही, खूप सोपं आहे. फक्त बेसिक गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आणि त्या आता तुम्हाला कळल्याच असणार आहेत. चला आता टेक्स्टबुक मध्ये आपल्याला काही हे पहा अशा प्रकारच्या टेस्ट दिलेल्या आहेत, या समजून घेणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे तुम्ही जेव्हा हे रीड कराल तेव्हा तुम्हाला थोडंसं डोक्यावरून जाईल किंवा अरे बापरे खूपच डिफिकल्ट काहीतरी आहे असं वाटू शकतं. पण हे पहा, डिफिकल्ट असं काही नाहीये, खूप इझी आहे. आपण समजून घेऊयात आणि मग आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूयात. असं नको व्हायला की टेक्स्टबुक मधलं आपण हे जे दिलेलं आहे ते समजूनच घेतलेलं नाही, एक्झाम मध्ये जर असं आपल्याला प्रूफ करायला आलं तर ते आलंच नाही मग तुम्हाला सॉल्व्ह करता तर कसं करणार, हो की नाही, तिथे मार्क्स जातील. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा समजून घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. चला समजून घेऊया. इंटिरियर अँगल्स टेस्ट थिअरम आहे, इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द टू लाईन्स आर पॅरलल.
आधी हा थिअरम पाहूया त्यांनी काय दिलेला आहे. हे पहा, आपल्याला हा थिअरम प्रूफ करायचा आहे. ओके, सो प्रूफ कसं करणार आहोत ते आपण समजून घेऊयातच, पण इथे काय नक्की म्हटलेलं आहे तेही समजून घेऊया. दोन डिस्टिंक्ट लाईन्स, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या, असं नाही की एकावर एक असणाऱ्या लाईन्स. ओके, सो हे जे दोन वर्ड्स इथे दिलेले आहेत इम्पॉर्टंट आहेत. दोन वेगवेगळ्या लाईन्स कोणत्या आहेत, लाईन ए बी आणि लाईन सी डी, यांच्यावरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात, लक्षात घ्या, दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते जर सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात, असा हा थिअरम आहे. या थिअरमला आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता गिव्हन काय काय आहे, त्यांनी या थिअरम मध्ये काय काय दिलेलं आहे, तर एक्स वाय हा काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ए बी आणि सी डी या दोन लाईन्स आहेत. ओके, आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते सप्लिमेंटरी असतात. ओके, म्हणजे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे काय, आता इथे इंटिरियर अँगल्स कोणते फॉर्म झालेले आहेत, दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, तर बी पी क्यू आणि पी क्यू डी हे दोन इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आणि हे कसे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, हे सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी 180 डिग्रीचे आहेत. आणि आपल्याला प्रूफ काय करायला सांगितलंय, हे जर सप्लिमेंटरी आहेत तर लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल आहेत. ओके, हे आपल्याला प्रूफ करायला सांगितलंय. मग आता प्रूफ करूयात आपण. चॅलेंज एक्सेप्टेड, चॅलेंज घेऊयात. त्यांनी जो हा थिअरम आपल्याला दिलेला आहे तो कशा पद्धतीने करेक्ट आहे ते आपण सांगूयात. पण करेक्ट आहे हे सांगण्यासाठी आधी आपण त्यांना इनडायरेक्ट प्रूफ देऊयात. ओके, इनडायरेक्टली आपण त्यांना सांगूयात की कसं काय बरं या दोन लाईन्स पॅरलल आहेत, कारण हे जे इंटिरियर अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. ओके, क्लिअर, कन्फ्युजन क्लिअर. चला, गोंधळून जाऊ नका, खूप इझी आहे. आता आपण इनडायरेक्ट प्रूफ त्यांना देणार आहोत. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे आता त्यांनी आपल्याला काय प्रूफ करायला सांगितलंय, ए बी पॅरलल आहे सी डी ला. मग आपण आता असं म्हणूयात ना की बाबा नाही आहेत, या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल नाही आहेत बाबा, तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला सांगताय त्या प्रकारे आम्ही आता इथे म्हणतो की नाही आहेत पॅरलल. असं अज्युम करूयात ना की या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल नाही आहेत. पॅरलल नाही आहेत म्हटल्यावर त्या कुठे ना कुठे इंटरसेक्ट होणार, हो की नाही. पॅरलल लाईन्सची डेफिनेशन काय आहे, अशा दोन लाईन्स की ज्या कधीच कुठेच एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. आणि ज्या लाईन्स इंटरसेक्ट करतात त्या पॅरलल नसतातच, त्या इंटरसेक्टिंग लाईन्स असतात. मग आपण म्हणूयात की लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल नाहीयेत. जर पॅरलल नसतील, या दोन लाईन्स जर पॅरलल नसतील तर त्या इंटरसेक्ट होणार. आपण असं म्हणूयात की पॉइंट टी वर त्या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट झाल्या. इंटरसेक्ट झाल्यामुळे काय झालं बघा, इथे एक ट्रायंगल फॉर्म झाला, हो ना. आता हा जो ट्रायंगल फॉर्म झालेला आहे त्या ट्रायंगल वरून आपण म्हणू शकतो की या ट्रायंगलचे सगळे अँगल्सचं सम 180 डिग्री असतं, कारण ट्रायंगल्सची प्रॉपर्टीज ती आहे. ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येतं. मग अँगल टी प्लस अँगल पी प्लस अँगल क्यू केलं, हे पहा मी आता इथे अँगल पी म्हटलंय, पण अँगल पी म्हणजेच अँगल टी पी क्यू, हो की नाही. आपण जो अँगल असतो त्याला मध्ये राईट करतो. सो अँगल टी पी क्यू प्लस अँगल पी क्यू टी, किंवा यालाच आपण क्यू म्हणूयात, प्लस अँगल पी टी क्यू, यालाच आपण टी सुद्धा म्हणू शकतो. सो या तीनही अँगल्सला ऍड केल्यानंतर 180 डिग्री इतकं सम येतं. ओके, पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा बरं, गिव्हन काय आहे की हे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत म्हणजे बी पी क्यू आणि पी क्यू डी कसे आहेत, ते सप्लिमेंटरी आहेत. बघा बरं, त्यांनी इथे गिव्हन दिलेलं आहे की ते दोन अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत. मग आता इथे पी, अँगल पी आणि अँगल क्यू हे जर सप्लिमेंटरी आहेत तर हे बघा अँगल पी आणि अँगल क्यू, टीपी क्यू प्लस पी क्यू टी. आता इथे तुम्हाला हे दोन्ही अँगल्सचं नाव थोडं वेगळं वाटेल, हो की नाही. इथे तर टीपी क्यू लिहिलंय आणि इथे बीपी क्यू लिहिलंय, असं कसं काय, तर हे पहा इथे अँगल बी पी म्हणजे अँगल बी पी क्यू हाच अँगल टी पी क्यू सुद्धा आहे की नाही. आपण हा इकडे टी पॉइंट घेतलेला आहे जिथे इंटरसेक्ट झाले म्हणून इथे आपण टी पासून स्टार्ट केलं, पण ऍक्च्युअल मध्ये हा जो अँगल पी आहे तो अँगल पीच आहे की नाही. याला आपण टी पी क्यू म्हणा किंवा बी पी क्यू म्हणा, अँगल पी हा सेमच राहणार आहे. क्लिअर. सो
इथे त्यांनी गिवन काय दिलेलं आहे, अँगल पी आणि अँगल क्यू हे दोन अँगल्सच 180 डिग्रीचे आहेत. मग जर हे दोन अँगल्स 180 डिग्रीचे आहेत तर अँगल पी टी क्यू म्हणजे हा जो टी अँगल आहे तो किती डिग्रीचा होणार, तो ऑफकोर्स 0 डिग्रीचा होणार, हो की नाही. मग हे पहा, आता इथे आपण हे जरा इकडे घेऊयात. जर हा अँगल टी, इथला हा अँगल टी 0 डिग्रीचा आहे तर ही जी लाईन आहे ती अशी इकडे जाणार का, आता ही इकडे जातीये, हो की नाही. मग हा 0 डिग्रीचा अँगल होऊच शकणार नाही. 0 डिग्रीचा अँगल म्हणजे काय, तर ही जी लाईन आहे लाईन ए बी ती ओव्हरलॅप होणार या लाईन सीडी वर. जर ओव्हरलॅप झाली तरच इथे 0 डिग्रीचा अँगल फॉर्म होणार. 0 डिग्री म्हणजे काहीच नाही, हो की नाही. 0 डिग्रीचा अँगल फॉर्म होण्यासाठी या दोन्ही लाईन्स एकमेकांवर ओव्हरलॅप झालेल्या पाहिजेत. पण थिअरम मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत, लाईन ए बी आणि लाईन सीडी. लाईन ए बी आणि लाईन सीडी कशा आहेत, डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. मग आता इथे आपलं कॉन्ट्रडिक्शन मध्ये आपण फसलो. आपण आधी काय म्हटलं की आपण असं म्हणूयात, अजम्पशन करूयात की या दोन लाईन्स पॅरलल नाहीयेत. जर पॅरलल नाहीयेत तर या कंडिशन मध्ये आपण येतो की त्या कुठे ना कुठेतरी इंटरसेक्ट होणार. इथे इंटरसेक्ट झाल्या, ओके, पॉइंट टी ला. पण थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे, इंटिरियर अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत, ओके. म्हणजे पी, अँगल पी आणि अँगल क्यू हेच 180 डिग्रीचे आहेत. आणि आपला हा इथे ट्रायंगल फॉर्म होतोय, ट्रायंगल पी टी क्यू. ट्रायंगल्सची प्रॉपर्टी काय आहे की त्यांच्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येतं, बरोबर. आणि इथे तर हे दोन अँगल्सच 180 डिग्रीचे आहेत. मग हा अँगल टी तर 0 डिग्रीचा होणार. जर 0 डिग्रीचा आहे तर या दोन लाईन्स तर एकमेकींवर ओव्हरलॅप झाल्या पाहिजेत. पण ओव्हरलॅप होत आहेत का, नाही होत आहेत की नाही. ओव्हरलॅप होऊन कसं जमेल, कारण थिअरम मध्येच त्यांनी काय म्हटलेलं आहे की दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत, हो की नाही. मग इथे आपलं जे अजम्पशन आहे ते रॉंग आहे. लाईन ए बी आणि लाईन सी डी या कशा असणार आहेत, पॅरलल असणार. का पॅरलल असणार, कारण इथे काय आहे, हा जो अँगल पी आहे आणि हा अँगल क्यू आहे ते कसे आहेत, ते इंटिरियर अँगल्स आहेत. आणि इंटिरियर अँगल्स 180 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर हे जे या ज्या दोन लाईन्स आहेत, लाईन ए बी आणि लाईन सी डी कशा असणार आहेत, नेहमी पॅरललच असणार आहेत. Thus, it is proved that if the interior angles formed by a transversal are supplementary, अशा पद्धतीने असं प्रूव्ह झालंय, जर इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी आहेत तर त्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इंटिरियर अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार, इंटिरियर अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. क्लिअर झालं. चला आता नेक्स्ट पाहूयात, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. काय म्हणतोय थिअरम, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट. दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात, ओके. सो गिवन काय काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे एन, एल आणि एन, एल आणि एम या दोन लाईन्स दिलेल्या आहेत. आणि काय म्हटलेलं आहे, जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो गिवन मध्ये आपण राईट केलं, अँगल ए आणि अँगल बी, हे पहा हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. फाइंड आउट काय करायचं, टू प्रूफ काय आहे की एल आणि एम या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत. आता पहा या दोन अँगल्समुळे हे जे अल्टरनेट अँगल्स आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत त्यांच्यावरून आपल्याला सांगायचंय की या दोन लाईन्स पॅरलल आहेत, ओके. सो प्रूफ करूयात आपण. ए प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे पहा एका स्ट्रेट लाईनवर अँगल ए आणि अँगल सी आहे, ओके नाही. अँगल ए आणि अँगल सी एका स्ट्रेट लाईनवर आहेत म्हणजे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे या दोन्ही अँगल्सचं सम किती येतं, 180 डिग्री येतं, ओके नाही. सो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, गिवन काय आहे, अँगल ए जितका आहे तितकाच अँगल बी आहे, ओके नाही. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे गिवन आहे. मग अँगल ए च्या ऐवजी आपण इथे अँगल बी राईट केलं तरीही चालू शकणार आहे, कारण मेजर तर सेमच आहे अँगल ए चं आणि अँगल बी चं. मग चला आपण इथे राईट करूयात अँगल ए च्या ऐवजी अँगल बी. सो अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आत्ताच आपण प्रूफ केलं की इंटिरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, हो की नाही. मग आता इथे बी आणि अँगल सी
हे कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच त्यांचं सम 180 डिग्री येतं. बट अँगल बी अँड अँगल सी आर इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. सो लाईन एल, मग आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम या कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द अल्टरनेट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. नेक्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आणि ही लास्ट टेस्ट आहे. ओके, सो थिअरम काय बोलतोय, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. दोन लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते जर कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील, तर त्या दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. हा थिअरम आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, एन हा ट्रान्सव्हर्सल आहे, एल आणि एम या दोन लाईन्स आहेत आणि जे करस्पॉन्डिंग अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत ते कोणते आहेत, तर हे पहा इथे अँगल बी आणि अँगल ए हे कसे अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे दोन अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील, ओके नाही, म्हणजे हे दोन अँगल्स अँगल ए आणि अँगल बी कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे थिअरम मध्ये. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय, लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहेत. सो चला प्रूफ करूयात. आता हे पहा इथे ए आणि सी हे जे दोन अँगल्स आहेत ते कुठे फॉर्म झालेले आहेत, एका स्ट्रेट लाईनवर. हे पहा ही एक स्ट्रेट लाईन, या स्ट्रेट लाईनवर अँगल ए आणि अँगल सी फॉर्म झालेले आहेत, म्हणजेच हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. बरोबर, अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजेच ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. अँगल ए प्लस अँगल सी केलं तर आपल्याला किती मिळणार, 180 डिग्री मिळणार. क्लिअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर प्रॉपर्टी काय आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर नेहमी सप्लिमेंटरी असतात. मग आता इथे आपण अँगल ए प्लस अँगल सी करूयात, किती आलं, 180 डिग्री. पण हे पहा आताच आपण काय पाहिलं, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी आहे. जितका अँगल ए आहे तितकाच अँगल बी आहे. ओके, मग अँगल ए च्या ऐवजी आपण अँगल बी सुद्धा राईट करू शकतो ना. सो अँगल ए च्या ऐवजी आपण राईट केलं अँगल बी. सो अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री आलं. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल बी कुठे बघा बरं, इथे. अँगल सी कुठे आहे, इथे. अँगल बी आणि अँगल सी हे कसे अँगल्स आहेत, हे इंटिरियर अँगल्स आहेत. आणि हे इंटिरियर अँगल्स जर सप्लिमेंटरी आहेत तर दिलेल्या लाईन्स पॅरलल असतात. हे आपण आताच इंटिरियर अँगल्सच्या टेस्ट वरून पाहिलेलं आहे. सो इथे हे सुद्धा सिद्ध होतं की जर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील, जर दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते जर कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील, तर त्या दोन लाईन्स सुद्धा पॅरलल असतात. क्लिअर, इझी आहे की नाही. चला आता अजिबात गोंधळ करू नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिस्टर क्लिअर झालेल्या आहेत. आता लगेचच आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, या फिगरचं नाव आहे 2.18. त्यामध्ये y आहे 108 डिग्रीचा, y आहे 108 डिग्रीचा, x किती आहे 71 डिग्रीचा. आर द लाईन्स m and n पॅरलल, जस्टिफाय. लक्षात घ्या इथे त्यांनी काय म्हटलंय, y 108 डिग्री, x 71 डिग्री आणि म्हटलेलं आहे आता सांगा की या दोन लाईन्स पॅरलल आहेत का, आणि जस्टिफाय करायला सांगितलेलं आहे. आता पहा बरं, लाईन एम आणि लाईन एन यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे एल. या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे हे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. हे पहा हे कसे अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स. आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. आत्ताच आपण पाहिलं सप्लिमेंटरी म्हणजे आता इथे अँगल एक्स प्लस अँगल वाय केलं तर 180 डिग्री आलं पाहिजे. पहा बरं, दोन अँगल्सच्या मेजरला ऍड केलं तर 180 डिग्री येतंय का, नाही. त्यांचं सम किती आलेलं आहे, 179. सो इथे अँगल एक्स आणि अँगल वाय हे सप्लिमेंटरी नाहीयेत. मग आता हे जे दोन अँगल्स सप्लिमेंटरी नाहीयेत हे आपल्याला कळलेलं आहे. मग आपण म्हणू शकतो का की लाईन एम आणि लाईन एन पॅरलल आहेत, नाही की नाही, कारण हे सप्लिमेंटरी अँगल्स नाहीयेत. इंटिरियर अँगल्स जे इथे फॉर्म झालेले आहेत ते सप्लिमेंटरी नाहीयेत. मग दिलेल्या या दोन लाईन्स पॅरलल नाहीयेत. ओके, हे पहा इंटिरियर अँगल्स
इंटिरियर अँगल्स हे नेहमी सप्लिमेंटरी असतात, पण आपण या दोन अँगल्सला ऍड केल्यानंतर 179 येत आहे. किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे, पण इथे 179 येत आहे म्हटल्यावर हे सप्लिमेंटरी नाही आहेत. आता इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो, अरे 1 डिग्रीचा तर फरक आहे, काय फरक पडतो? नाही, खूप मोठा फरक पडतो. 180 म्हणजे 180च पाहिजे. जर 180 येत असेल तरच या दोन लाईन्स पॅरलल असू शकतात. क्लिअर? चला आन्सर राईट करूयात. गिवन काय आहे? वाय एक्स यांचे मेजर्स गिवन आहे. प्रूफ काय करायचे आपल्याला? लाईन एम आणि लाईन एन पॅरलल आहेत का? चला प्रूफ देऊयात आपण. हिअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 108 प्लस 71. ओके, एक्स ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, वाय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. काय येतं सम? 179. बरोबर. सो एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. आता हे इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी हवेत, पण सप्लिमेंटरी नाहीयेत, म्हणजे या दोघांचं सम 180 डिग्री नाहीये. हो की नाही? सो इंटिरियर अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी. सो लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन. क्लिअर? चला, इझी होता की नाही क्वेश्चन? इंटिरियर अँगल्स टेस्ट इथे आपण यूज केलेली आहे. हे राईट करणं रिझन खूप इम्पॉर्टंट आहे. रिझन राईट नाही केलं तर हाफ मार्क इथे कट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन फिगर 2.19, या फिगरचं नाव काय आहे? 2.19. इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. आता पहा बरं, अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे अँगल बी ला, म्हणजे हे दोन्ही जे अँगल्स आहेत ना ते इक्वल मेजरचे आहेत असं त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे गिवन मध्ये. राईट करून घेऊयात. गिवन ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. प्रूफ काय करायला सांगितलंय? या दोन लाईन्स लाईन एल आणि लाईन एम या कशा आहेत? पॅरलल आहेत. हे प्रूफ करायला सांगितलंय. बघा बरं, आता प्रूफ करूयात आपण. खूप इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी म्हटलंय. ओके, आता हे पहा, इथे एक्स फॉर्म झाला, लाईन एन आणि लाईन एल या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत. इंटरसेक्ट झाल्यामुळे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म झाले. आणि तुम्हाला तर माहिती आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, और वी कॅन से इक्वल असतात. जितक्या मेजरचा अँगल ए आहे तितक्याच मेजरचा हा सुद्धा अँगल असणार आहे. या अँगलला आपण नाव देऊन घेऊयात सी, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. ओके, आता आपण इथे काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे? ए च्या इतकाच अँगल बी आहे, ए च्या इतकाच अँगल बी आहे. आणि आता इथे आपण काय प्रूफ केलंय? ए च्या इतकाच सी आहे. बरोबर. मग जर ए इतकाच बी आहे, ए इतकाच सी आहे, तर आपण असं म्हणू शकतो ना की सी इतकाच बी पण आहे. बरोबर. म्हणजे हे कसे अँगल्स झाले? एफ दिसतोय का? करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. सी इतकाच बी सुद्धा आहे आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, आणि हे जर कॉन्ग्रुएंट आहेत, लक्षात घ्या, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट आहेत इथे, तर आपण नक्कीच म्हणू शकतो की लाईन एल इज पॅरल टू लाईन एम करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट यूज करून. ओके नाही? इझी आहे की नाही? चला राईट करून घेऊया. तिथे कसं आपल्याला प्रूफ करायचंय, राईट कसं करणार? कन्सिडरिंग अँगल सी ॲज शोन इन द फिगर. इथे कन्सिडर करायला सांगितलंय की आपण इथे अँगल सी घेतलेला आहे. ओके, आणि तो कसा आहे? ए ला कॉन्ग्रुएंट आहे, और ए इतकाच अँगल सी सुद्धा आहे. का? कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. हो की नाही? आता हे जर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, अँगल ए इतकाच अँगल सी आहे आणि अँगल ए इतकाच जर अँगल बी आहे, तर अँगल सी आणि अँगल बी हे सुद्धा सेम होणार. हो की नाही? इक्वल होणार. सो इथे याला आपण नाव देऊयात 1. अँड अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. गिवन आहे की नाही? राईट करूयात इथे गिवन, त्याला नाव देऊयात 2. आता 1 आणि 2 या स्टेटमेंट्स नुसार आपण असं म्हणू शकतो की अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, कारण ए इतकाच सी आहे, ए इतकाच बी आहे, मग सी इतकाच बी आहे असं सुद्धा म्हणू शकतो ना आपण. सगळ्यांचं मेजर हे सेमच आहे. आणि सी आणि बी हे कसे आहेत? हे तर कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. आणि जर कॉन्ग्रुएंट अँगल्स हे इक्वल आहेत, तर दिलेल्या लाईन्स या नक्कीच कशा आहेत? पॅरलल आहेत. हो की नाही? सो इथे राईट करूयात, बट सी अँड बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. सो लाईन एल and line M are parallel. Which test here we have used? We have used corresponding angles test. Okay.
हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण प्रूफ केलेलं आहे. लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. क्वेश्चन नंबर 3. इन फिगर 2.20 हे पहा, इथे ही फिगर जी आहे याला 2.20 असं नाव दिलेलं आहे. काय म्हटलंय? इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी अँड अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. ओके, काय सांगितलेलं आहे हे पहा. अँगल ए आणि अँगल बी, अँगल ए आणि अँगल बी हे कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? इक्वल. इक्वल म्हणजे काय? जितक्या मेजरचा अँगल ए आहे तितक्याच सेम मेजरचा अँगल बी आहे. क्लिअर? अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अँगल एक्स आणि अँगल वाय हे दोन्ही अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. मग प्रूफ करा की लाईन एल ही पॅरलल आहे लाईन एन ची. पॅरलल लाईन आहे. लाईन एल आणि लाईन एन या दोन पॅरलल लाईन्स आहेत असं प्रूफ करा असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. आता ज्या मुलांनी या आधीचे दोन्ही क्वेश्चन्स अगदी व्यवस्थित पाहिलेले आहेत त्यांना इथे लगेचच हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. चला, सोल्युशन कशा प्रकारे राईट करायचंय ते आधी पाहूयात. सोल्युशन राईट करते वेळी नेहमी क्वेश्चन मध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे ते आधी राईट करून घ्यायचं. सो गिव्हन काय आहे की अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर ना अँगल एक्स आणि अँगल वाय सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. ही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. प्रूफ काय करायला सांगितलेलं आहे की लाईन एन आणि लाईन एल, लाईन एल आणि लाईन एन या दोन पॅरलल लाईन्स आहेत हे प्रूफ करायला सांगितलंय. लाईन एल आहे इथे, लाईन एन आहे इथे, तर या दोन लाईन्स पॅरलल आहेत असं त्यांनी आपल्याला प्रूफ करायला सांगितलंय. मग कसं प्रूफ करणार? तर हे पहा, आधी त्यांनी काय म्हटलेलं आहे की अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. बघा बरं त्यांची पोझिशन, त्यांचं लोकेशन कुठे आहे. हे पहा, इथे आहे अँगल ए, इथे आहे अँगल बी. ओके, सो अँगल ए आणि अँगल बी चे आर्म्स पहा. लाईन एम वर अँगल ए चा एक आर्म आहे, लाईन एल वर अँगल बी चा एक आर्म आहे आणि दोन्ही अँगल्सचा दुसरा आर्म के या ट्रान्सव्हर्सल वर आहे. ओके, सो यांचं लोकेशन तर आपण व्यवस्थित बघितलेलं आहे की काय लोकेशन आहे. एक आर्म एल लाईन वर आहे बी चा, ए चा एक आर्म एम लाईन वर आहे आणि ए आणि बी या दोन्ही अँगल्सचे जे दुसरे आर्म्स आहेत ते या ट्रान्सव्हर्सल वर आहेत. ओके, क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की ए आणि बी हे दोन्हीही कसे अँगल्स आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत. आलं का? क्लिक झालं का तुम्हाला? हे पहा, आता जर हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, ओके, तर लाईन एल आणि लाईन एम या लाईन्स कशा असणार आहेत? ऑफकोर्स पॅरलल लाईन्स असणार आहेत. का बरं? कारण हे पहा, इथे हा एफ फॉर्म झालाय. ओके, एफ म्हणजे काय? करस्पॉन्डिंग अँगल्स. सो लाईन एल आणि लाईन एम वर जो हा ट्रान्सव्हर्सल आहे के, त्याच्यामुळे अँगल ए आणि अँगल बी हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत असं क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. म्हटल्यावर लाईन एल आणि लाईन एम या दोन्ही लाईन्स कशा असणार आहेत? ऑफकोर्स पॅरलल असणार आहेत, हो ना. सो इथे आपण खाली राईट करूयात, बट अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. सो लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स. ओके, कशावरून आपण सांगू शकतो? तर करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट वरून आपण इथे सांगू शकतो की या दोन पॅरलल लाईन्स आहेत. क्लिअर? आता लाईन एल आणि लाईन एम या दोन पॅरलल लाईन्स आहेत. इथे आपण करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्टने सिद्ध केलेलं आहे, प्रूफ केलेलं आहे. आता पुढे या दोघांचं काम झालं. आता अँगल एक्स आणि अँगल वायचं लोकेशन बघा. अँगल एक्स आणि अँगल वाय क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की अँगल एक्स आणि अँगल वाय कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहे. सो इथे आपण ते राईट करून घेतलंय. ओके, आता अँगल एक्स चा एक आर्म लाईन एम वर आहे. ओके, अँगल वाय चा एक आर्म लाईन एन वर आहे. अँगल एक्स आणि अँगल वाय चे दुसरे जे आर्म्स आहेत ते या ट्रान्सव्हर्सल वर आहे. हे पहा, एक्स चा एक आर्म इकडे, एक आर्म इकडे, म्हणजे हा काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. वायचा अँगल वायचा एक आर्म लाईन एन वर आहे आणि दुसरा आर्म या ट्रान्सव्हर्सल वर आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही अँगल्स कसे झाले? अल्टरनेट अँगल्स झाले. ओके, लाईन एम लाईन एन या दोन लाईन्स आहेत, त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल आहे. क्लिअर? या ट्रान्सव्हर्सलमुळे लाईन एम आणि लाईन एन वर हे जे अँगल्स एक्स आणि वाय फॉर्म झालेले आहेत ते कसे आहेत? ते अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे अँगल्स आहेत एक्स आणि वाय ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट आहेत तर लाईन एम आणि लाईन एन कशा असणार आहेत? ऑफकोर्स
पॅरलल असणार आहेत, कारण हे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. क्लिअर? चला सोल्युशन मध्ये आपण राईट करूया तिथे. बट angle x and angle y are alternate angles. Okay, so line M and line N are parallel as alternate angles test. Okay, alternate angles test वरून आपण सांगू शकतो की या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत. मग हे पहा, आता लाईन L आणि लाईन M या दोन लाईन्स पॅरलल आहेत, बरोबर. त्यानंतर M आणि N या दोन लाईन्स पॅरलल आहेत. क्लिअर? मग आपण असं नक्कीच म्हणू शकतो की L आणि N सुद्धा पॅरलल आहे, हो ना, कारण या तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. सो चला इथे आपण राईट करूयात. याला फर्स्ट नाव दिलं आपण, याला सेकंड स्टेटमेंटचं नाव दिलं, आणि आता फर्स्ट आणि सेकंड वरून आपण इथे खाली सांगू शकतो फ्रॉम 1 and 2 लाईन L इज पॅरलल टू लाईन N. झालं प्रूफ, हेन्स प्रूव्ड. आपण प्रूफ केलं की नाही लाईन L आणि लाईन N कशा प्रकारे पॅरलल आहेत. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. इन फिगर 2.21 इफ रे BA इज पॅरलल टू रे DE. आता इथे हे पहा, हा आहे रे BA आणि हा आहे रे DE. हे दोन्ही रेज एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहेत. अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री. हे पहा, हा अँगल C 50 डिग्रीचा त्यांनी दिलेला आहे. अँगल D इज 100 डिग्री. अँगल D 100 डिग्रीचा दिलाय. फाइंड द मेजर ऑफ अँगल ABC. ABC हे पहा, या अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हिंट काय दिली आहे त्यांनी? ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट C अँड पॅरलल टू लाईन AB. पॉइंट C मधून पास होणारी एक आपल्याला लाईन ड्रॉ करायला सांगितलेली आहे. अशी लाईन ड्रॉ करायला सांगितलेली आहे की जी AB ला पॅरलल असेल. लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला, की BA पॅरलल आहे DE ला. ओके, त्याचबरोबर अँगल C दिलेला आहे 50 डिग्रीचा. आता अँगल C म्हणजेच अँगल BCD आहे की नाही. मग अँगल C चं संपूर्ण नाव राईट करूयात, अँगल BCD. सो अँगल C इज इक्वल टू अँगल BCD किती आहे? 50 डिग्रीचा. त्यानंतर अँगल D चं मेजर दिलेलं आहे. अँगल D चं पूर्ण नाव काय आहे? CDE, किंवा याला तुम्ही EDC असंही म्हटलं तरी चालणार आहे. सो अँगल D म्हणजेच अँगल CDE किती आहे? 100 डिग्री. इतकी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि फाइंड करायला सांगितलेलं आहे अँगल ABC चं मेजर. ओके, मग आता कसं फाइंड आउट करणार? आतापर्यंतचे क्वेश्चन्स थोडेसे डिफरंट होते, हो की नाही. दोन पॅरलल लाईन्स आपल्याला दिसत होत्या, त्यांच्यावरचे ट्रान्सव्हर्सल दिसत होते, बरोबर. आता इथे पहा, इथे BA आणि DE हे दोन रेज आहेत जे एकमेकांना पॅरलल आहेत असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला हिंट सुद्धा दिलेली आहे. त्यांनी हिंट दिली आहे, मग ती लगेच आपण कन्स्ट्रक्ट करायची. काय त्यांनी दिलंय की आपल्याला पॉइंट C मधून पास होणारी आणि AB ला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करायची. चला मग आपण ती लाईन इथे ड्रॉ करून घेऊयात. ओके, केली लाईन ड्रॉ. आता या लाईनला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी नाव देऊन घेऊयात X आणि इथे Y. ओके, म्हणजे आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला, सोल्युशन राईट करायला इझी जाईल. आपल्याला अँगल ABC चं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आता ही जी फिगर आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करा. हिंट नुसार आपण कन्स्ट्रक्शन पण केलेलं आहे, सो व्यवस्थित ऑब्झर्व करा. आपल्याला ABC अँगल ABC कशा प्रकारे फाइंड आउट करता येणार आहे? इथे आपल्याला 50 डिग्री इतकं मेजर दिलेलं आहे. लक्षात घ्या. मग आता AB और BA पॅरलल आहे XY ला, आणि ही मधली लाईन BC त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर. मग या ट्रान्सव्हर्सल मुळे हे पहा, इथला हा B अँगल, हे पहा इथला हा अँगल आणि इथला हा अँगल अल्टरनेट अँगल्स झाले. Z फॉर्म झाला की नाही. सो ABC आणि BCY हे अल्टरनेट अँगल्स झाले. मग अँगल ABC 50 डिग्रीचा येणार का? व्हेरी गुड, नाही. का बरं? कारण 50 डिग्रीचा अँगल कोणता दिलेला आहे? BCD दिलाय, ना की BCY दिलाय, हो ना. आपल्याकडे फक्त एवढाच अँगलचं मेजर आहे 50 डिग्री. आपल्याला अजून या अँगलचं मेजर आधी फाइंड आउट करावं लागेल, तेव्हा जाऊन मग आपल्याला सांगता येणार आहे की हा अँगल किती डिग्रीचा आहे. कसं काय सांगता येणार? येस, व्हेरी गुड. कारण की हे पहा, इथे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत. अँगल हे पहा, अँगल ABC चा अल्टरनेट अँगल आहे अँगल BCY.
मग अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे की ते दोन्ही कसे असतात, ते अल्टरनेट अँगल्सचे पेअर कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर, कॉन्ग्रुएंट म्हणजे या अँगलचे जितके मेजर असणार आहे तितक्याच मेजरचा हा अँगल असणार आहे. बरोबर, मग चला आता हा अँगल आपल्याला कम्प्लीट मेजर कसं काय मिळणार आहे, तर याच्या मदतीला कोणी आपल्याला धावून येत आहे का, तर पहा बरं, इथे अँगल डी चं मेजर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण ही पॅरलल लाईन एक्स वाय ड्रॉ केली तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं, जर बीए आणि डीई या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि आपल्याला जी हिंट दिली होती लाईन पॅरलल लाईन कन्स्ट्रक्ट करायला बीए ला, बीए ची पॅरलल लाईन आपण एक्स वाय कन्स्ट्रक्ट केली ना, मग ही जी पॅरलल लाईन आपण कन्स्ट्रक्ट केलेली आहे एक्स वाय ती डीई ची सुद्धा पॅरलल लाईन होईल, कारण डीई ची पॅरलल लाईन आहे बीए. क्लिअर, सो एक्स वाय ची पॅरलल लाईन होणार डीई. मग पहा बरं आता इथे डीई आणि एक्स वाय या दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल, मग काय तयार झालं, सी तयार झाला का इथे, पहा बरं, ही लाईन आणि ही लाईन डीई आणि एक्स वाय या दोन लाईन्स वरचा डी सी हा ट्रान्सव्हर्सल. ओके, या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे आणि इथे कोणते अँगल्स फॉर्म झाले, इंटिरियर अँगल्स. ओके, आणि आपल्याला माहित आहे की डीई आणि एक्स वाय या दोन पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन अँगल्सला ऍड केल्यानंतर ना 180 डिग्री इतकं सम मिळतं, हो ना. मग आता इथे अँगल डी आहे 100 आणि हा अँगल डी सी वाय याचं मेजर आपल्याला हवं आहे. मग आपण काय करूयात, 100 प्लस हा अँगल, 100 प्लस हा अँगल करूयात इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, 180 डिग्री. ओके, मग या अँगलचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी 180 मधून 100 सबट्रॅक्ट करावं लागणार. 180 मधून 100 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर काय मिळणार आपल्याला, 80. सो हा अँगल डी सी वाय किती डिग्रीचा होणार, 80 डिग्रीचा. आता पहा, इथला हा अँगल 50 डिग्री, हा अँगल 80 डिग्री. अँगल बी सी वाय कसा फॉर्म झालेला आहे, अँगल बी सी डी प्लस अँगल डी सी वाय. अँगल बी सी डी आहे 50 चा आणि अँगल डी सी वाय आहे 80 चा. 50 प्लस 80 किती झाले, 130. बरोबर, हा अँगल मग कितीचा होणार, 130 चा. मग आता बी सी वाय हा अँगल जर 130 डिग्रीचा आहे तर त्याचा अल्टरनेट अँगल किती डिग्रीचा होणार, अल्टरनेट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग हा जर 130 चा आहे तर इथला हा अँगल सुद्धा कितीचा होणार, 130 चाच होणार. सो अँगल ए बी सी अशा प्रकारे आपण 130 फाइंड आउट केलेला आहे. इझी आहे की नाही मुलांनो. हा सेम क्वेश्चन आपण आणखीन एका पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. कसा ते पहा, समजून घ्या. हे पहा, आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन गिवन आहे, बी ए आणि डीई हे दोन रेस पॅरलल आहेत. बरोबर, सी 50 डिग्रीचा आहे, डी 100 डिग्रीचा आहे. आपल्याला हिंट सुद्धा त्यांनी क्वेश्चन मध्ये दिली होती की पॉइंट सी मधून पास होणारी आणि बी ए ला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करा. सो आपण एक्स वाय ही लाईन ड्रॉ केली जी बी ए ला पॅरलल आहे. मग एक्स वाय ही बी ए ची पॅरलल आहे म्हटलं डीई ची सुद्धा पॅरलल असणार, कारण गिवन काय आहे, बी ए इज पॅरलल टू डी. जर बी ए पॅरलल आहे डीई ला तर एक्स वाय सुद्धा डीई ला पॅरलल असणार. बरोबर, म्हणजे डीई आणि एक्स वाय या दोन पॅरलल लाईन्स झाल्या. त्याच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल डीसी, या ट्रान्सव्हर्सलमुळे पाहताय इथे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत, हो की नाही. हा अँगल 100 डिग्रीचा आहे म्हटल्यावर हा अँगल किती डिग्रीचा असणार, हा सुद्धा 100 डिग्रीचा असणार. का, कारण दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहिती आहे. मग हा 100 डिग्रीचा आहे, मग हा सुद्धा 100 डिग्रीचा होणार. बरोबर, मग हा टोटल 100 डिग्रीचा अँगल आहे. अँगल डी सी एक्स कितीचा आहे, 100 डिग्रीचा. मग अँगल डी सी एक्स मधला अँगल बी सी डी जर 50 डिग्रीचा आहे तर रिमेनिंग अँगल बी सी एक्स किती डिग्रीचा होणार, 100 मधून 50 गेले, किती राहिला, 50. ओके, सो हा अँगल आपल्याला मिळाला, आपलं काम झालं. आता पुढची स्टेप काय, तर बी ए पॅरलल आहे एक्स वाय ला, बी ए पॅरलल आहे एक्स वाय ला, त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे बी सी.
ओके, मग या ट्रान्सव्हर्सलमुळे पाहताय काय झालेलं आहे, इथे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आणि तुम्हाला तर माहितच आहे इंटिरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्यांचं सम 180 डिग्री येत असतं. मग जर आपण हा अँगल आणि हा इथला आपला 50 डिग्रीचा अँगल ऍड केला तर 180 डिग्री आलं पाहिजे, बरोबर. मग अँगल ए बी सी प्लस 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए बी सी फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर 50 डिग्रीला आपण पाठवणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला. राईट हँड साईडला जाते वेळी तो मायनस होणार. मग 180 मधून 50 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना किती रिमेनिंग राहतात, ऑफकोर्स 130. मिळाला आपल्याला अँगल ए बी सी चं मेजर, मिळाला ना. हा अँगल कितीचा आहे, 130चा. पाहिलं, दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रूफ करू शकतो. अँगल एबीसीचं प्रूफ नाही म्हणता येणार, फाइंड आउट करू शकतो अँगल एबीसीचं मेजर. चला आता इथे आपण राईट करून घेऊयात. सोल्युशन सुद्धा राईट करायचंय ना, की नुसतं ओरली आन्सर फाइंड आउट करायचे आपल्याला, नाही, सोल्युशन राईट करायचंय. सो चला सोल्युशन राईट करून घेऊयात. पण त्याही आधी क्वेश्चन मध्ये जी हिंट दिली होती त्यानुसार आपण एक्स वाय ही पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे की नाही, बीए साठीची जी पॉइंट सी मधून पास होतीये, ते कन्स्ट्रक्शन आपण ऍडिशनल केलेलं आहे, ते आपल्याला इथे मेन्शन करावं लागेल. सो राईट करून घेऊयात. कन्स्ट्रक्शन काय केलंय, ड्रॉ अ लाईन एक्स वाय पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाईन बी ए. आता ही एक्स वाय कोणाला पॅरलल आहे, बी ए ला. सो सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात आपण एक्स वाय इज पॅरलल टू बी ए. आणि हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याला एक नाव देऊयात. आणि क्वेश्चन मध्ये गिव्हन काय होतं बघा, बी ए इज पॅरलल टू डीई, बी ए इज पॅरलल टू डीई. राईट करूयात. पहा आता हे गिव्हन आहे त्याला टू असं नाव देऊयात. एक्स वाय पॅरलल आहे बीए ला आणि बीए पॅरलल आहे डीई ला. मग आता इथे आपण असं म्हणूच शकतो ना की एक्स वाय पॅरलल आहे डीई ला. ओके, सो फ्रॉम 1 and 2 आणि इथे 3 नाव देऊयात. आता पहा, डीई आणि एक्स वाय या दोन पॅरलल लाईन्स झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल सीडी. राईट करूयात इथे, एक्स वाय इज पॅरलल टू डीई अँड सीडी इज देअर ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलमुळे बघा इथे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेत. सी फॉर्म झाला ना, हे पहा असा सी इथे फॉर्म झालेला आहे. आणि सी म्हणजेच काय, इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय असते, की ते सप्लिमेंटरी असतात, हो ना. म्हणजेच इथे मेजर ऑफ अँगल ई डी सी प्लस मेजर ऑफ अँगल डी सी वाय इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, इथे रिझन राईट करूयात, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता ई डी सीचं मेजर आपल्याकडे आहे, त्याच्यावरून डी सी वायचं मेजर आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो या 100 ला पाठवून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला डी सी वाय एकटा राहणार इज इक्वल टू 100 इकडे जाते वेळी मायनस होणार. सो 180 मायनस 100 किती, 80. सो मेजर ऑफ अँगल डी सी वाय किती मिळालं आपल्याला, डी सी वाय 80 डिग्री. पहा इथे हा 80 डिग्री मिळालेला आहे. हा बी सी डी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये आपल्याला 50 डिग्री दिलेला होता. ओके, डी सी वाय आपण आता फाइंड आउट केला 80 डिग्री. क्लिअर. आता बी सी वाय किती होणार मग, 50 प्लस 80 किती, 130. आणि हे पहा एक्स वाय पॅरलल आहे बी ए ला, एक्स वाय पॅरलल आहे बी ए ला. बी सी हा त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलमुळे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झाले, हो की नाही. म्हणजे याचे जितके मेजर आहे तितकेच याचे असणार आहे. आता 80 प्लस 50 किती, 130, बरोबर. 130 आले. मग याचे जर 130 आहे तर अँगल ए बी सी चे मेजर सुद्धा 130 होणार. चला मग इथे राईट करून घेऊयात नाव. मेजर ऑफ अँगल बी सी वाय इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी सी डी. बी सी वाय इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी सी डी प्लस मेजर ऑफ अँगल डी सी वाय. बीसीडी किती आहे, 50 आणि डीसी वाय आपण किती फाइंड आउट केलं, 80. 50 प्लस 80 किती झाले, 130. सो मेजर ऑफ अँगल बी सी वाय किती मिळालं आपल्याला, 130 मिळालं. ओके, चला आता पुढे काय करायचं आपल्याला. नाव बी ए आणि एक्स वाय कशा आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. बीसी त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे. त्या ट्रान्सव्हर्सलमुळे काय फॉर्म झालेला आहे, अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत. अल्टरनेट अँगल्स हे नेहमी म्हणजे ज्या पॅरलल लाईन्सवर ट्रान्सव्हर्सलमुळे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते कॉन्ग्रुएंट असतात नेहमी. सो एबीसी आणि बीसीवाय हे कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत कारण ते अल्टरनेट अँगल्स आहेत. सो एबीसी येणार 130 डिग्री कारण बीसीवाय 130 डिग्रीचा आहे. क्लिअर. सो फ्रॉम 5 इथे राईट करून घेऊयात.
आला आपला आन्सर, मेजर ऑफ अँगल एबीसी. फाइंड आउट काय करायचं होतं, मेजर ऑफ अँगल एबीसी. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इन फिगर 2.22 रे AE इज पॅरल टू रे BD. AE इथे आहे, BD इथे आहे. हे दोन्ही रेज कसे आहेत, पॅरल आहेत. रे AF इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB. अँगल EAB हे पहा, EAB त्याचा बायसेक्टर F. ओके, बायसेक्टर म्हणजे काय, अँगल EAB चे दोन इक्वल पार्ट्स या बायसेक्टर AF मुळे होत असतात. माहिती आहे ना, बायसेक्टर क्लास 8 मध्ये असताना आपण अभ्यासलेला आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय, रे BC इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. अँगल ABD हे पहा, अँगल ABD या अँगलचं बायसेक्टर कोणतं आहे, BC. ओके, प्रूफ दॅट लाईन F इज पॅरल टू लाईन BC. आता आपल्याला प्रूफ करायला सांगितलेलं आहे की F आणि BC या पॅरल लाईन्स आहेत. मग चला क्वेश्चन मध्ये गिवन काय काय आहे ते आधी राईट करून घेऊयात. रे AE इज पॅरल टू लाईन, रे AE इज पॅरल टू रे BD, नॉट लाईन, रे BD. AF is the bisector of angle EAB. BC is the bisector of angle ABD. आणि प्रूफ करायचे आपल्याला AF is parallel to BC. AF पॅरलल आहे BC ला, असं आपल्याला प्रूफ करायचंय. आता फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करा. दोन अँगल्स इथे आपल्याला दिलेले आहेत, EAB आणि ABD. EAB या अँगलचा बायसेक्टर आहे F. ABD चा बायसेक्टर आहे BC. क्लिअर, इतकं कळालं, गिवन इन्फॉर्मेशन आहे. ओके, आणि शिवाय त्यांनी काय म्हटलेलं आहे की EA और AE आणि BD या पॅरलल लाईन्स आहेत और पॅरलल रेज आहेत आणि त्यांच्यावर पहा हा एक ट्रान्सव्हर्सल दिसतोय. ओके, पॅरलल लाईन्स वरच्या या ट्रान्सव्हर्सल मुळे बघा काय घडतं इथे, हे पहा या दोन पॅरलल लाईन्स. ओके, और वी कॅन से रे AE आणि BD हे पॅरलल रेज आहेत आणि त्यांच्या मधला त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सल मुळे झेड फॉर्म झाला. म्हणजेच कोणते अँगल्स आपल्याला इथे मिळाले, झेड म्हटल्यावर कोणते अँगल्स डोळ्यासमोर आले पाहिजेत, अल्टरनेट अँगल्स. म्हणजे हा वाला अँगल आणि हा वाला अँगल कसे झाले, अल्टरनेट अँगल झाले. दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सल मुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत. ओके, पण आता हा जो अँगल EAB आहे त्याचा इथे बायसेक्टर दिलेला आहे F. बायसेक्टर म्हणजे काय, तर दोन इक्वल तुकडे होत असतात अँगलचे, हो की नाही. मग हा एक्स अँगल आहे, EAF एक्स आहे आणि FAB हा एक्स आहे. मग अँगल EAB किती होणार, एक्स प्लस एक्स किती झाला, 2x, बरोबर. सो आपण इथे राईट करूया 2x. अँगल EAB किती आहे, 2x आहे. आता पुढे आपण सोल्युशन कसं राईट करायचं ते समजून घेणारच आहोत, पण आधी मेथड समजून घेऊयात की कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार आहोत. सो अँगल EAB 2x झाला, त्याचप्रमाणे अँगल ABD किती होणार पहा, y प्लस y किती 2y, बरोबर. म्हणजेच 2x इज इक्वल टू 2y, कारण हा अँगल म्हणजे EAB इज इक्वल टू DBA और ABD आपण फाइंड आउट केले, कारण अल्टरनेट अँगल्स आहेत, बरोबर. याचाच अर्थ हे दोन्ही अँगल्स कसे झाले, कॉन्ग्रुएंट झाले, इक्वल झाले. म्हणून आपण राईट केलं 2x इज इक्वल टू 2y. आता पहा इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2 ला आपण इथे कॅन्सल आउट करू शकतो. कशाने, तर दोन्हीकडे 2 ने डिवाइड करून. चला डिवाइड करूया दोन्हीकडे 2 ने. आता बघा 2 1 जा 2, 2 1 जा 2 कॅन्सल झाले, इथे 2 इथे 2 कॅन्सल झाले. रिमेनिंग काय आहे, x इज इक्वल टू y. x इज इक्वल टू y. याचाच अर्थ पहा इथला हा जो x आहे तो y इतका आहे, x हा जो अँगल आहे तो y इतका आहे. म्हणजे x आणि y हे दोन्हीही इक्वल झाले, बरोबर. दोन्हीही इक्वल झाले, लक्षात घ्या. आणि इथे एक z फॉर्म होतोय, म्हणजेच हे अल्टरनेट अँगल्स आहेत. ओके, अल्टरनेट अँगल्स जे इक्वल आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स इक्वल कधी असतात, जेव्हा दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात तेव्हा ते अल्टरनेट अँगल्स
इक्वल असतात और कॉन्ग्रुएंट असतात. मग याचाच अर्थ आपण इथे असं म्हणू शकतो की लाईन एफ आणि लाईन बी डी या पॅरलल लाईन्स आहेत. क्लिअर झालं? पाहिलं किती इझी आहे. चला आता सोल्युशन कसं राईट करायचंय ते पाहूयात. सो प्रूफ. रे एफ बायसेक्ट्स अँगल EAB. एफ बायसेक्ट करत आहे अँगल EAB ला. याचा अर्थ दोन इक्वल पार्ट्स तयार होत आहेत अँगल EAB चे. ओके, सो इथे EAF एक्स आहे म्हटल्यावर FAB सुद्धा एक्स असणार आहे. हा जितका असणार तितकाच हा असणार. चला मग इथे खाली राईट करून घेऊयात. सो लेट अँगल EAF इज इक्वल टू अँगल FAB. दोन्ही पण एक्स इतकेच असणार, बरोबर. सो याला 1 नाव देऊयात. आता एक्स हे आपण नाही राईट केलेलं, हे आपल्याला फिगर मध्येच दिलेलं आहे, पण सोल्युशन मध्ये आपल्याला राईट करावं लागेल ना की त्या बायसेक्ट केल्यामुळे AF ने या अँगल EAB ला बायसेक्ट केल्यामुळे हा जो अँगल आहे अँगल EAF तो एक्स आहे आणि FAB हा सुद्धा एक्स आहे. ओके, सो त्याला इथे आपण 1 असं नाव दिलं. पुढे ऑल्सो अँगल EAB इज इक्वल टू कसं तयार झालेला आहे अँगल EAB, तर अँगल EAF प्लस अँगल FAB. ओके, अँगल्स ऍडिशन प्रॉपर्टी. EAF किती आहे एक्स आहे आणि FAB किती आहे एक्स आहे. एक्स प्लस एक्स किती 2x. ओके, याला नाव देऊयात आपण 2. रे BC, आता इकडे येऊयात. रे BC बायसेक्ट करतोय अँगल ABD ला. ओके, ABD ला अँगल ABD ला BC बायसेक्ट करतोय. त्यामुळे काय होतंय तर पहा ABC इज इक्वल टू CBD. ABC आणि CBD हे दोन इक्वल अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. BC हा अँगल ABD चा बायसेक्टर आहे. बायसेक्टर काय काम करतो तर अँगलला इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. जितका अँगल BCD आहे और CBD आहे तितकाच अँगल ABC असतो. सो इथे आपण म्हणून राईट केलंय. मग आता अँगल ABC Y आहे, मग अँगल CBD सुद्धा Yच असणार. मग इथे आपण राईट करूयात. लेट ABC इज इक्वल टू CBD Y. आणि अँगल ABD कसा फॉर्म झालेला आहे, या दोन्ही अँगल्सने फॉर्म झालेला आहे. मग इथे राईट करूयात. ऑल्सो अँगल ABD म्हणजेच काय अँगल ABC प्लस अँगल CBD. ओके नाही. सो अँगल ABC किती आहे, ABC आहे Y आणि CBD आहे Y. सो Y प्लस Y किती, Y प्लस Y 2Y. ओके, याला नाव देऊयात आपण 4. इथपर्यंत समजलं. काय केलं आपण, आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय होती, अँगल EAB चा AF बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे काय तर दोन इक्वल पार्ट्स तयार होतात अँगलचे, हो ना. मग हा पार्ट एक्स आहे आणि हा पार्ट सुद्धा एक्सच होणार. मग संपूर्ण हा अँगल EAB किती होणार, एक्स प्लस एक्स 2x. सो अँगल EAB 2x झाला. त्याचप्रमाणे ABD चा BC हा बायसेक्टर, बरोबर. मग हा पार्ट Y आहे, हा पार्ट Y आहे. मग टोटल अँगल ABD किती होणार 2y. इथपर्यंत कळालं. चला पुढे जाऊयात. पुढे त्यांनी काय म्हटलंय, AE आणि BD या दोन लाईन्स कशा आहेत और रेज कसे आहेत, पॅरलल आहेत, बरोबर. आणि या पॅरलल रेज वरचा AB हा ट्रान्सव्हर्सल आहे. दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सल मुळे आपल्याला अल्टरनेट अँगल्स मिळतात, हो की नाही. सो हा एक अल्टरनेट अँगल आणि हा पेअर झाला अल्टरनेट अँगलचा, हो ना. आणि दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सल मुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, आपल्याला माहिती आहे. सो इथे राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल EAB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ABD as they are alternate angles. आता EAB म्हणजेच 2x आहे. सो EAB च्या जागी आपण 2x राईट करूयात. ABD म्हणजेच काय आहे, ABD म्हणजेच 2y आहे. सो त्याच्या जागी आपण 2y राईट करूयात. आता इथला 2 आणि इथला 2 आपण कॅन्सल आउट करू शकतो, मागच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं. सो कॅन्सल आउट करूयात. कॅन्सल झाल्यानंतर ना रिमेनिंग x राहणार इथे आणि इथे y. पहा x इज इक्वल टू y आलेला आहे आणि x हे पहा इथे हा x इथला हा x इज इक्वल टू y आलेला आहे.
आता एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे जितका एक्स आहे तितकाच वाय आहे. पण अरेच्छा, हे तर कोणते अँगल्स झाले? अल्टरनेट अँगल्स झाले, हो की नाही? हे पहा, झेड फॉर्म झाला इथे आणि हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स असून हे कसे आहेत? इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता इथे आपण म्हणू शकतो की नाही अल्टरनेट अँगल्स टेस्टने की AF आणि BC या दोन पॅरलल लाईन्स आहेत. चला तर मग इथे खाली राईट करूयात. अँगल FAB, एक्स म्हणजेच काय आहे? अँगल FAB इज इक्वल टू वाय म्हणजेच काय आहे? अँगल ABC. ABC हे दोन्ही अँगल्स कसे झाले? इक्वल झाले. आणि हे कसे आहेत? हे अल्टरनेट अँगल्स आहेत. सो AF इज पॅरलल टू BC. अल्टरनेट अँगल्स टेस्ट हेन्स प्रूव्ड. पाहिलं कशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे? AF आणि BC या पॅरलल लाईन्स आहेत. चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रॅक्टिस सेट 2.2 मधला लास्ट क्वेश्चन आहे. दिसायला थोडासा खतरनाक दिसतोय पण अजिबात खतरनाक नाहीये. खूप इझी असा क्वेश्चन आहे. हे पहा, आपण क्वेश्चन नंबर 5 ज्या प्रकारे सॉल्व्ह केले ना, थोडासा त्याच प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. कारण इथे सुद्धा बायसेक्टर वगैरे असे वर्ड्स आपल्याला इथे दिसत आहेत. ओके, चला रीड करूयात, पाहूयात की कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. काय म्हटलेलं आहे? अ ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB अँड CD intersects the lines at point P and Q respectively. ओके, आता हे पहा, ही आहे लाईन AB, ही आहे लाईन CD, त्यांचा ट्रान्सव्हर्सल EF. आता ट्रान्सव्हर्सल EF लाईन AB ला पॉइंट P इथे इंटरसेक्ट करतोय, तर ट्रान्सव्हर्सल EF लाईन CD ला या पॉइंटवर, पॉइंट Q वर इंटरसेक्ट करतोय. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी? रे PR अँड रे QS. हे पहा, इथे हा रे PR आणि हा रे QS आर पॅरलल. हे दोन्ही रेस कसे आहेत? पॅरलल आहेत असं म्हटलंय. अँड बायसेक्टर्स ऑफ, आणि बायसेक्टर्स पण आहेत. कोणाचे? तर अँगल BPQ अँड अँगल PQC रिस्पेक्टिव्हली. देन प्रूव्ह दॅट लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. आता हे पहा, सुरुवातीचं कळालं तुम्हाला की EF हा जो ट्रान्सव्हर्सल आहे तो लाईन AB ला पॉइंट P वर इंटरसेक्ट करतोय, तर लाईन CD ला पॉइंट Q वर इंटरसेक्ट करतोय. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की PR, रे PR आणि रे QS हे पॅरलल आहेत. शिवाय ते अँगल BPQ, हे पहा, अँगल BPQ चा बायसेक्टर आहे PR, तर अँगल PQC चा बायसेक्टर आहे QS. बायसेक्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन नंबर 5 मध्ये मी तुम्हाला सांगितलंय. बायसेक्टर काय काम करतो? अँगल बायसेक्टर काय काम करतो? तर अँगलचे दोन इक्वल पार्ट्स तयार करतो, हो की नाही? आता अँगल BPQ चा बायसेक्टर आहे PR. सो या PR मुळे अँगल BPQ चे दोन इक्वल पार्ट्स झाले, तर या QS मुळे अँगल PQC चे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत असं त्यांनी क्वेश्चन मध्ये म्हटलंय. आणि प्रूफ काय करायला सांगितलंय? लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. चला तर मग लगेचच गिवन आणि टू प्रूफ राईट करून घेऊयात. गिवन काय काय आहे? PR इज पॅरलल टू QS. PR आणि QS पॅरलल आहेत. त्यानंतर ना PR आणि QS अँगल बायसेक्टर्स आहेत की नाही? सो PR अँड QS आर बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ अँड अँगल PQC. ओके, गिवन इन्फॉर्मेशन राईट केली. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? टू प्रूफ काय करायला सांगितलेलं आहे? AB आणि CD या पॅरलल लाईन्स आहेत. चला तर मग स्टेप बाय स्टेप प्रूफ करून दाखवूयात त्यांना आपण. आता पहा, सगळ्यात आधी PR हा बायसेक्टर आहे कोणत्या अँगलचा? अँगल BPQ चा. बायसेक्टर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. मग जर या पार्टला, हे पहा इथे या पार्टला जर आपण X म्हटलं तर हा पार्ट पण X होणार. मग टोटल हा जो अँगल आहे अँगल BPQ किती होणार? X प्लस X किती? 2X. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. सो लेट अँगल BPR इज इक्वल टू अँगल RPQ. दोन्ही सेम असणार ना, जितका हा आहे तितकाच हा असणार, कारण इथे हा अँगल बायसेक्ट झालाय. बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. मग जितका हा तितकाच हा. हा जर X आहे तर हा पण X. इथे राईट करूयात. लेट
अँगल BPR इज इक्वल टू अँगल RPQ इज इक्वल टू एक्स. मग आता हा जो पूर्ण अँगल BPQ आहे तो कसा तयार झालेला आहे? BPR प्लस PRQ. ओके नाही, BPR आहे एक्स. ओके, हे पहा, BPR आहे एक्स आणि RPQ आहे एक्स. एक्स प्लस एक्स 2x. सो अँगल BPQ किती आहे? 2x आहे. हे पहा, इथे आपण 1 नंबर दिलेला आहे, इथे 2 नंबर दिलेला आहे. असं नंबरिंग का करायचं? कारण आपल्याला पुढे मग रेफरन्स देता येतो ना, की या स्टेटमेंटवरून आपण हे म्हणत आहोत, म्हणून असं नंबरिंग केलेलं आहे आपण. सो अँगल BPQ 2x. आता नेक्स्ट अँगलकडे जाऊयात. हे पहा, हा जो QS आहे ना, या QS कडे वळूयात. कशाचा बायसेक्टर आहे तो? अँगल PQC चा. ओके, अँगल PQC बायसेक्टर आहे, म्हणजे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. जर एक पार्ट y असेल तर दुसरा पार्ट सुद्धा y असणार. ज्या पद्धतीने आपण इथे केलं की नाही, त्याच पद्धतीने आता अँगल PQC चं करायचंय. अँगल PQC चा बायसेक्टर आहे QS, म्हणजे अँगल PQC कसा फॉर्म झालेला आहे? PQS प्लस SQC. PQS आहे y, SQC आहे y. मग दोन्ही अँगल्स मिळून आपला हा अँगल PQC तयार झालाय ना. मग y प्लस y किती? 2y. मग अँगल PQC किती असणार आहे? 2y. चला इथे खाली राईट करूयात. लेट अँगल PQS इज इक्वल टू अँगल CQS. ओके, किती घेतला आहे आपण? y घेतलाय. आणि अँगल PQC कसा फॉर्म होतोय? 2 अँगल्स मिळून. सो इथे राईट करूयात. PQS प्लस CQS. PQS y आहे आणि CQS पण y आहे. y प्लस y 2y. सो PQC, अँगल PQC किती मिळालं आपल्याला? 2y. इथपर्यंत कळालं? चला आता पुढे जाऊयात. हे पहा, त्यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे? PR आणि QS. PR आणि QS कसे आहेत? पॅरलल आहेत. बरोबर, PR आणि QS पॅरलल आहेत आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल पहा PQ आहे, हो ना. सो इथे आपण राईट करूयात. PR इज पॅरलल टू रे QS अँड PQ इज देअर ट्रान्सव्हर्सल. हे पहा, PR QS त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल हा. PR QS पॅरलल आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे म्हटल्यावर इथे पहा X आणि Y हे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झाले. बरोबर, आणि जर या 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे, तर हे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कसे असणार आहेत? येस, ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजेच X इज इक्वल टू Y येणार. चला तर मग इथे खाली राईट करून घेऊयात. अँगल RPQ इज इक्वल टू PQS. ओके, ॲज दे आर अल्टरनेट अँगल्स. RPQ म्हणजेच काय आहे? X आहे, त्याच्या जागी X राईट करूयात. PQS काय आहे? Y आहे, त्याच्या जागी Y राईट करूयात. सो X इज इक्वल टू Y. आता हे पहा, X इज इक्वल टू Y म्हटलेला आहे. इथे आपण 2x आणि इथे 2y करू शकतो का? हो, नक्कीच करू शकतो. कसं काय करणार? आता 2x आणि 2y का करायचंय बरं? हे पहा, आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी? AB आणि CD या 2 लाईन्स पॅरलल आहेत हे प्रूफ करायला सांगितलंय. बरोबर, आता प्रूफ कसं करणार? ABCD या पॅरलल लाईन्स आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला इथे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट किंवा अल्टरनेट अँगल्स टेस्ट किंवा इंटिरियर अँगल टेस्ट या टेस्ट यूज करूनच आपल्याला प्रूफ करता येणार आहे. मग इथे कोणती टेस्ट युजफुल ठरणार आहे आपल्याला? तर हे पहा, इथे XX आहे, इथे YY आहे, म्हणजे हा जो अँगल इथे आहे ना हा 2x आहे, इथला जो अँगल आहे तो 2y आहे. आणि हे पहा, ही लाईन आणि ही लाईन त्यांच्या मधला हा ट्रान्सव्हर्सल, म्हणजे इथे आपण अल्टरनेट अँगल्स टेस्ट यूज करून प्रूफ करू शकतो की AB आणि CD या 2 पॅरलल लाईन्स आहेत. क्लिअर? आता आपल्याला PR आणि QS या पॅरलल लाईन्स आहेत ही इन्फॉर्मेशन तर क्वेश्चन मध्येच दिलेली होती, त्यावरून आपण प्रूफ केलं की हे 2 अल्टरनेट अँगल्स आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत, हो की नाही. म्हणून आपण इथे राईट केलं X इज इक्वल टू Y. आता X ला आपण 2x करू शकतो.
वायला आपण 2y करू शकतो. कसं काय? दोन्हीकडे हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला दोन्हीकडे 2 ने मल्टिप्लाय करून, चला मग मल्टिप्लाय करूयात. सो 2x इज इक्वल टू 2y. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. आता 2x म्हणजेच काय आहे हे पहा, अँगल BPQ. अँगल BPQ काय आहे? 2x आहे. मग 2x च्या जागी आपण अँगल BPQ राईट करूयात. 2y म्हणजेच काय आहे? अँगल PQC राईट करूयात. अँगल PQC. बघा आता जर हे दोन अँगल्स इक्वल आहेत तर AB आणि CD या दोन लाईन्स पॅरलल होणार की नाही? मग इथे आपण हे पहा, अँगल BPQ इज इक्वल टू आपण काय प्रूफ केलं? PQC. मग जर हे दोन अँगल्स इक्वल आहेत बरोबर आणि ते अल्टरनेट अँगल्स आहेत तर मग या ज्या दोन लाईन्स आहेत, लाईन AB आणि लाईन CD कशा झाल्या? पॅरलल झाल्या. सो इथे आपण खाली राईट करूयात, AB इज पॅरलल टू CD ॲज दे आर अल्टरनेट अँगल्स टेस्ट. हो की नाही? आपण इथे कोणती टेस्ट यूज केली? अल्टरनेट अँगल्स टेस्ट यूज केली. हेन्स प्रूव्ड AB इज पॅरलल टू लाईन CD. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट 2.2 जो तुम्हाला खूपच डिफिकल्ट वाटत होता तो अतिशय सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे.